बदलत असलेल्या ठाणे शहराचा विकास छायाचित्रातून मांडावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचं चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादं चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसंच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणं बदलतंय, ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्यमातून मांडावा, असं नमूद करत छायाचित्रकाराला त्याचा तिसरा डोळा सातत्यानं उघडा ठेवावा लागतो, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केलेत. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यानिमित्ताने ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे अध्यक्ष मिनल संखे, ओथळचा प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा जयश्री डेव्हिड, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्षा निर्मला कणसे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वाघोले, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्यासह ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. छायाचित्रकारांच्या कार्याचं विशेष एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं. आनंदाचा क्षण असो, दुःखाचा प्रसंग असो किंवा एखादी संकटाची परिस्थिती असो, फोटोग्राफर आपल्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतो. कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आणि छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. फोटोग्राफर हा शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होत असतो. एका छायाचित्रातून संपूर्ण घटना किंवा परिस्थिती प्रभावीपणे मांडली जाऊ शकते. मात्र यासाठी केवळ कॅमेरा हातात असणं पुरेसं नसून योग्य क्षण टिपण्याचं कौशल्य, प्रसंगाचं भान आणि बुद्धीचा योग्य वापर आवश्यक असतो. काही क्षण पुन्हा कधीच परत येत नाहीत. त्यामुळे योग्य वेळी योग्य क्षण टिपणारा व्यक्तीच खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फोटोग्राफर ठरतो, असंही शिंदे यांनी सांगितलं. एखादे उत्तम छायाचित्र काढण्यासाठी त्यामागे असलेलं निरीक्षण, संयम आणि योग्य टायमिंग अत्यंत महत्त्वाचं असतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पत्रकार भगिनींनीही उल्लेखनीय छायाचित्रण केलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. छायाचित्रांमध्ये प्रचंड ताकद असते. फोटोग्राफर हा खऱ्या अर्थानं जागरूक नागरिक असतो. अनेक वेळा एखाद्या प्रसंगाचं छायाचित्र टिपताना फोटोग्राफरला संबंधित व्यक्तींच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीतही तो आपलं काम करत राहतो. त्यामुळे समाजानं फोटोग्राफरच्या कामाकडे समजून घेण्याच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलं. ठाणे शहराचा झपाट्यानं विकास होत असून शहराचे जुने आणि नवे रूप छायाचित्रांच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणण्याची गरज आहे. पूर्वीचे अरुंद रस्ते आणि आता नव्यानं रुंद झालेले रस्ते, बदललेली वाहतूक व्यवस्था, शहरातील वाढत्या सुविधा तसंच ठाण्याच्या विकासाचा प्रवास छायाचित्रांमधून मांडता येऊ शकतो. त्यामुळे पुढील वर्षी आयोजित करण्यात येणारं छायाचित्र प्रदर्शन ठाणं बदलतंय या विषयावर आयोजित करण्यात यावं, अशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जुन्या ठाण्यापासून आधुनिक आणि विकसित ठाण्यापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणल्यास तो एक ऐतिहासिक दस्तावेज ठरेल, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महापालिकेच्या शाळांमधील 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळाही शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणि मतदारांना व्हॉट्सअप तसंच इतर मेसेजिंग माध्यमांवर निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या संदेशांमध्ये मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव जुळत नसल्याचा बनावट दावा करून एका खासगी क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितलं जात आहे.
अशा दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या संदेशांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, तसंच त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की मतदार यादी पडताळणी किंवा विशेष सारांश पुनरीक्षण अंतर्गत होणारं सर्व कामकाज केवळ आणि केवळ अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच केलं जातं. निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासन कोणत्याही खासगी कंपनी, अनोळखी व्यक्ती किंवा अनधिकृत व्हॉट्सअप क्रमांकावरून मतदारांशी अशा प्रकारे वैयक्तिक संपर्क साधत नाहीत. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ अधिकृत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हेच अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत असल्यामुळे कोणत्याही नागरिकाला आपल्या मतदार नोंदणीबाबत किंवा तपशिलाबाबत काही शंका अथवा दुरुस्ती असल्यास त्यांनी केवळ आपल्या भागातील नियुक्त BLO किंवा अधिकृत निवडणूक नोंदणी कार्यालयाशीच संपर्क साधावा. कोणत्याही अज्ञात क्रमांकावर आपली वैयक्तिक कागदपत्र, बँक तपशील किंवा माहिती शेअर करू नये असं सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणं ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सांगता समारंभात ते बोलत होते. हा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात होत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा हा महाराष्ट्राचा जयघोष असून मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे. 105 दिवस चाललेल्या या अभियानातून 1.25 लाख रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आलीत. लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी या ओळी उद्धृत करत त्यांनी मराठी ही अस्मिता, स्वाभिमान आणि मायबोली असल्याचं सांगितलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमानं भाषा शिकवण्याचा मार्ग स्वीकारल्याचं कौतुक करत कायद्यानं नाही प्रेमानं भाषा शिकते असंही शिंदे यांनी सांगितलं. मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी स्वाभिमानाच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, लाडकी बहीण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण, महिलांना एसटीत 50% सवलत, लेक लाडकी आणि आईचं नाव अधिकृत नोंदीत देण्याचे निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सार्वजनिक कार्यक्रमात संसदेने मान्य दिलेले अधिकृत वंदे मातरम गायलं जावं अशी सूचना करत मायबोलीची भक्ती, मराठीचा सन्मान हीच महाराष्ट्राची खरी शक्ती असल्याचा संदेश दिला. नव्या शहर विकास आराखड्यावरील चर्चेला महापौरांचा नकार, भाजप संतप्त. ठाणे महापालिकेनं नव्यानं तयार केलेल्या शहर विकास आराखडा आणि DPR ची माहिती सर्वसाधारण सभेसमोर सादर करून चर्चा केल्यानंतरच अंतिम आराखडा मंजूर करण्याची भाजपची मागणी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी फेटाळली. या प्रकारावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकीय राजवटीत काही अधिकाऱ्यांनी वातानुकूलित कक्षात बसून आराखडा तयार केला असून ठाण्यातील नव्या पिढीच्या भविष्याबरोबर खेळ केला जात असल्याचा त्यांनी आरोप केला.
राज्य सरकारकडून विकास आराखडा आणि DPR परत मागवावा अशी मागणी करणारं पत्र भाजपच्या नगरसेवकांनी 4 ऑगस्ट रोजी महापौर शर्मिला पिंपळकर यांना दिलं होतं. महापालिकेच्या नियमानुसार ठराव दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती. ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्या या मागणीला उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यानुसार आजच्या महासभेत चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र अचानक महापौरांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका नम्रता कोळी, अर्चना मणेरा, स्नेहा आंबरे, नंदा पाटील, आशा सिंग, कमल चौधरी, मृणाल पेंडसे, वेदिका पाटील, अनिता यादव आदीही उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या 2003 मध्ये मंजूर विकास आराखड्याची 14% अंमलबजावणी झाली आहे. जुन्या आराखड्याची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींची राजवट नसताना प्रशासकीय काळात 3 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारकडे विकास आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या आराखड्याला हजारो नागरिकांनी आक्षेप घेतला होता. मात्र त्यानंतरही तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला. नव्या आराखड्यात उद्यानं, शाळा, मैदाने आणि नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधांचा समावेश करण्याची आवश्यकता असून शहराचा विस्तार होत असतानाच महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरसाठी जागा नाही, पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. 900 हेक्टर वनजमीन निवासी करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी, वीज, मलनिस्सारण सुविधांवर ताण पडणार आहे. अशा परिस्थितीत नव्या आराखड्यात आरक्षण केलं आहे का असा सवाल भरत चव्हाण यांनी केला. प्रशासनानं पाठवलेल्या विकास आराखडा आणि CDP बाबत नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे हा प्रश्न ठाण्याच्या भविष्यासंदर्भात आहे असं सांगत नगरसेवक भरत चव्हाण यांनी आराखडा परत मागवून चर्चा करण्याची मागणी केली. मात्र हा विषय चर्चेसाठी नसल्याचं सांगत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. आज आमच्या 28 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 4 तारखेला मला वाटतं आम्ही 4/8ला पत्र दिलं सर्व नगरसेवकांनी की जो आपला DPR ची जी शहर विकासचा आराखडा तुम्ही जो प्रशासकीयच्या माध्यमातून 3 सप्टेंबर 2025ला आपण जो पाठवला शासनाकडे तो परत मागवण्यात यावा. कारण आता सभागृह नवीन बसलेलं आहे. सर्व सभागृहातल्या नगरसेवकांना माहित पडलं पाहिजे की बाबा माझ्या इथं हॉस्पिटल कुठे आहे, माझ्या इथं गार्डन कुठे आहेत, माझ्या इथं शाळा कुठे आहेत. अशा काही गोष्टी दिसून येत नाहीये. आणि उलट आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही पटलावर घ्या आणि हा ठराव करून तुम्ही शासनाकडे पाठवा आणि शासनाकडे ते मागून घ्या. म्हणजे आम्ही सूचना करू शकतो ना नगरसेवक आमच्या भागामध्ये काय. आज आमच्या नगरसेवकाला कुठेतरी केल्याची टोपली दाखवली गेली. आम्ही आयुक्तांना बी दिलं पत्र, महापौराला बी दिलं, पण ते कुठेतरी ते धूळ खात पडलं असं दिसून येते. आमची मागणी हीच आहे सर्व नगरसेवकांची की आज परिस्थिती, आज 28 लाख लोकसंख्या आहे कोपरी ठाणे शहराची आपल्या, आणि आता 5 लाख म्हणजे येणार जाणारी अशी म्हणजे वाढत चाललेली आहे. आज आपण बघितलं की सर्वीकडे बघितलं पार्किंगचा अडचण आहे, गार्डन नाही. आज आमच्या कोपरी भागामध्ये बघितलं तर आमच्या इथं मैदाने नाहीये, असे बरेच हॉस्पिटल नाहीये. जिथं होतंय तिथं आरक्षण त्यांनी हटवून दुसरं काहीतरी टाकलं गेलं अशी आम्हाला शंका आहे. मग ह्या सर्व गोष्टी ठाणे शहरात सर्वीकडे झालेल्या आहेत. आज भूमिपुत्र आहेत, आगरी कोळी बांधव आहेत, त्यांच्या जागा आर झोन होत्या त्या ग्रीन झोन करण्यात आल्या. आज आपण बघितलं असं संजय गांधी जो TDRचा विषय जो मोठा घातला तो कुठून सुरुवात झाली, ठाणे महापालिकेकडनं सुरुवात झाली. कारण आपण ज्या टायमाला तिथं फॉरेस्ट काढून आर झोन टाकतोय, आपण त्यांच्या जाऊन जंगलामध्ये अतिक्रमण कॉन्क्रीट करतोय, मग ती जंगलातले जे प्राणी ते इकडे येणार नाही. मग अशा परिस्थिती सर्वीकडे ठाणे शहरात. म्हणजे हे कोणासाठी करत चाललंय, हे कोणाच्या बिल्डर धारजीसाठी केलंय. आज आपण लोक उपयोगी लोकांसाठी करायला पाहिजे, हे बिल्डर धारजीसाठी चाललंय. ठाणेकरांवर आता दुहेरी करवाढीचा बोजा पडणार आहे. काल झालेल्या महासभेत मालमत्ता करात 12% वाढीसह बिगर निवासी मालमत्ता करात 20%, विकास प्रस्तावांतर्गत विकसित झालेल्या अधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरणासाठी स्टॅम्प ड्युटी निश्चित करताना शासनानं ग्राह्य धरलेल्या बाजार मूल्यांच्या 0.5% हस्तांतरण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झालाय. शिवाय पार्किंगची शिस्त लावण्यासाठी महापालिकेनं 5 प्रमुख रस्त्यांवर 6 महिन्यांचा प्रायोगिक पार्किंग प्रयोग राबवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला देखील महासभेनं मंजुरी दिली आहे. ठाणेकरांवर तब्बल 10 वर्षांनंतर करवाढीचा बोजा पडणार आहे. काल झालेल्या महासभेत मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला होता.
यावेळी शिंदे सेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मालमत्ता करवाढीचं समर्थन करताना ज्या मालमत्तांना अद्याप कर लावण्यात आला नाही त्याला कर लावण्यासाठी काय काय प्रयत्न झाले याचा उहापोह केला. प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत ज्या मालमत्तांना कर लावले गेले नाहीत त्यांच्यासाठी कॅम्प लावण्यात यावेत, यासाठी वारंवार नगरसेवकांनी पाठपुरावा करून देखील कर लावण्यात आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेचा महसूल वाढला तर विकास कामं करता येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पुढील आठवड्यापासून यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या व्यतिरिक्त इतर नगरसेवकांनी देखील या करवाढीला कोणत्याही स्वरूपाचा विरोध केला नाही. भाजपसह विरोधी बाकावर बसलेल्या विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी आपल्या पक्षातील नगरसेवक बोलण्याआधीच या प्रस्तावाला सूचनेसह मंजुरी दिली. त्यामुळे इतर नगरसेवकांची अडचण निर्माण झाली. अखेर मालमत्ता करवाढीसह मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर पातलीपाडा जंक्शन ते रोडाज एन्क्लेव्ह, TCS, निसर्ग तपोवन ते ऋतू इस्टेट, वाघबळे जंक्शन ते भूमी एकर ब्रह्मांड फेज 8, ब्रह्मांड पातलीपाडा लिंक रोड आणि मेपल ते फॉरेस्ट एव्हेन्यू या रस्त्यांवर पार्किंग धोरण राबवण्याचं प्रस्तावित करण्यात आलं असून त्याला देखील महासभेनं मंजुरी दिली आहे. या रस्त्यांवर सुमारे 1800 पार्किंग लॉट उभारण्याचं नियोजन आहे. त्यात दुचाकींसाठी 465, 3 चाकींसाठी 100, कारसाठी 1115 आणि बस ट्रक सारख्या अवजड वाहनांसाठी 83 लॉट प्रस्तावित करण्यात आलेत.